कारण ज्या पद्धतीने पूर्ण या सीझन मध्ये त्यांनी जी फलंदाजी केलेली आहे देखण्यालायक आहे। आणि जर मानकोली संघाचा जर विचार केला तर इन फॉर्म केतन प्रभाकर प्रमोद ही तिकडी जोडी जी आहे ती गुरुदत्त मानकुली या संघाची आहे। पाहूया, कारण जो परफॉर्मन्स देणार चांगला तो संघ विजयी होणार। स्वप्नील पाटील आणि दर्पण पाटील यांना मी विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। स्वप्नील पाटील आणि दर्पण पाटील या दोघांना मी विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे। तर टॉस जिंकून गुरुदत्त चौटा हिरवा मानकुली या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला, धाडसी निर्णय घेतलेला आहे। कारण जर क्लायमेटचा विचार केला तर सूर्य कुठेतरी हळूहळू अस्ताला चाललेला आहे, म्हणून तर त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला असावा। मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय की मेगा फिनाले थोड्याच वेळात चालू होणार आहे। तर फ्रंटलाईन गोलंदाज चिनार माता पिंपळनेर या संघाचा विचार केला तर हरी माली हा फ्रंटलाईन गोलंदाज। आणि आता मी 2 सामने पाहिले, त्या 2 सामन्याचा सामनावीर आणि स्वतः कर्णधार प्रमोद आणि रवी ही फलंदाजी सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये। आणि दरम्यान मान्यवरांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। आपण पाहतोय वेलकम, सुस्वागतम 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 शिक्षण महर्षी सन्माननीय करसन ठाकरे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। आपलं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय स्वर्गीय पांडुरंग गायकवाड स्मृती चषक 2024 मध्ये। वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सन्माननीय शिक्षण महर्षी करसन ठाकरे साहेब। आपलं मी चिनामाता क्रीडा नगरीमध्ये स्वर्गीय पांडुरंग कालू गायकवाड स्मृती चषक या चषकामध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करते, धन्यवाद। तर आपल्या माहितीसाठी चालू असलेला मेगा फिनाले चिनार माता स्पोर्ट्स पिंपळनेर आणि गुरुदत्त चौटा हिरवा मानकुली या 2 संघाधर्मामध्ये जो कालच्या गटातून थेट फायनल मध्ये प्रवेश केला होता तो म्हणजे चिनार माताने। आजच्या गटाचा जर विचार केला तर इन फॉर्म बल्लेबाज प्रमोद आणि सलामीला आलेला तो रवी ही फलंदाजी। मी पंचांना देखील विनंती करते की टाइम सेट करायचा आहे आणि कारण वेळ अभावी हा सामना आपल्याला लवकरात लवकर संपवायचा आहे। तर फ्रंटलाईन गोलंदाज हरिमाली सुरुवात करते। पुन्हा एकदा लॉंग शफल करण्याचा प्रयत्न होता, रनआउटची संधी परंतु सेफ होते। रवी सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचते आणि पिंपळनेर प्रेक्षकांचा जल्लोष बघा, कारण स्वतःच्या होम ग्राउंड मध्ये खेळतोय। कारण साहजिकच त्यांच्यावरती देखील प्रेशर असावा, कारण जेव्हा आपण होम ग्राउंड मध्ये खेळतो कारण तिथला प्रेक्षक वर्ग आपल्या संघाला सपोर्ट करत असतो। नेहमीच ते दृश्य बघायला मिळालं। आणि सध्या तुम्ही पाहता चिनार माता स्वतःची स्पर्धा आणि आपल्या स्पर्धेमध्ये फायनल सामना खेळतात। दुग्ध शर्करा युग नक्की म्हणूया आपण, आनंदाचं वातावरण असेल आज गावामध्ये। फार दुरून ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता, अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता। सर्व विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल येतो, हा डॉट बॉल परफ्यूम डिलिव्हरी होती आणि डॉट जाते हरिमाली। स्ट्राइक एंडला बॅटर रवी तुम्ही पाहतात, रवी पाटील ऑन स्ट्राइक ओव्हर द विकेट ना। पॉवर प्ले सुरू आहे, यावेळेला पुढे आला चांगला फटका, लॉंग ऑनला फिल्डर परंतु कॅच ड्रॉप। धर्मेंद्र एक सेफ हँड आहे, आपण पाहतोय सुरक्षित हातांची जोडी म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं, त्याच्याकडनं आता झाली चूक आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण कारण प्रेशर दिसतोय, कारण स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळतो आणि प्रेक्षकांचा देखील सपोर्ट त्यांना, त्याच्यामुळे प्रेशर आहे। कारण अशा चुका जर हा सामना जिंकायचा असेल तर अशा चुका टाळायला लागतील चिनार माता पिंपळनेर या संघाला, कारण नेहमीच चांगली स्टार्ट देतात ते गुरुदत्त चौटा हिरवा मानकुली या संघासाठी रवी आणि प्रमोद। आतापर्यंत आपण त्यांचा खेळ बघितला आजच्या पूर्ण दिवसामध्ये। हो, आणि अगदी बरोबर सांगितलं, प्रमोदचा तर भन्नाट फॉर्म पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये। पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक
व्ही मध्ये चांगला एक्झिक्युशन, सेकंडचा कॉल. ओ माय गॉड, या वेळेला पुन्हा एकदा मिस्टेक झाली आहे. प्रमोदला जीवनदान मिळालंय. जो प्रमोद अक्षरशः तुटून पडलाय दिवसभर आणि त्याला इथे जीवनदान मिळालंय. भरपूर महागात पडेल. धावपाची संधी होती, भरपूर दूर होता बॅटर. निश्चितच समीर सर, कारण पहिल्या चेंडूवरती धर्मेंद्र याने चूक केली होती आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती हरिम अली याने स्वतःच्या गोलंदाजीवरती ही रनआउटची संधी हुकलेली आहे त्यांच्या हातून. कारण बहुत महंगा पड सकता है. हो, अगदी बरोबर सांगितलं. भरपूर महागात पडेल. कारण प्रमोद ज्या फॉर्मात आज सकाळपासून अक्षरशः प्रत्येकी संघावर तो तुटून पडला. ज्या वेळेला फ्रंट लाईन गोलंदाजी करताना त्याही वेळेला त्याने चांगली गोलंदाजी केली. विथ द बॅट, विथ द बॉल, परफेक्ट अष्टपैलू खेळ त्याचा आपल्याला बघायला मिळाला. या वेळेला पुन्हा एकदा बॉल ट्रॅव्हल होतो डीप मध्ये. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जातात. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 या आकड्यावर. इव्हनिंग सेशन आणि आज वातावरणामध्ये कमालीचा बदल पाहायला मिळाला. निश्चितच समीर सर, जर या क्लायमेटचा जर विचार केला तर मला तरी वाटते 40 ते 45 धावा या भरपूर धावफलकावरती लागलेल्या दिसतील डेफिनेटली. परंतु त्या धावांपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला इथे स्टार्ट चांगले मिळवावे लागेल. इथे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव इथे मिळाली आहे आणि स्कोर एका धाव्याने पुढे सरकत असताना 8 वर. स्लोवर करण्याचा प्रयत्न येतो होता हरिम अलीचा आणि आउटसाइड द ऑफ स्टंप जास्त ऑफ साइडला जातोय आणि पंच कडून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्राच्या धावा कुठेतरी वाचवणं गरजेच्या वाचवाव्या लागतील या ठिकाणी. यावेळेला पंच केला, जबरदस्त फटका. पॉवर प्ले सुरू आहे. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक. बॉल नाही थांबणार, जातोय सीमा पार. चौकार. धन्यवाद. तर 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होती ती धावफलकावरती 12 बिनबाद 12. चांगली सुरुवात म्हणावी लागेल कारण आस्किंग रन रेट हा 12 प्रति षटका अखेरीस. समीर सर, तुम्ही पाहायला गेलं तर चांगली धावसंख्या म्हणावी लागेल कारण आस्किंग रन रेट जो आहे आपला 12च्या सरासरीने धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत आणि अशीच जर धावसंख्या जर सरासरी राहिली तर 45 and 450 या ही मोठी धावसंख्या म्हणावी लागेल. कारण या संध्याकाळचा जर सत्राचा जर विचार केला तर कूल क्लायमेट आहे, दमट वातावरण आहे, त्याच्यामुळे चेंडू हा हवेमध्ये बाउंड्रीच्या बाहेर जाऊ शकत नाही. आज फार मोठ्या संख्येने मान्यवर पाहुणे देखील पाहायला मिळाले. सेकंड ओव्हर कट केला. बॅकवुडला जात असताना फक्त दिशा दिली आहे. स्टिअर करत असताना बॉलला बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला फिल्डर उपस्थित. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या. धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचतात. 14 रन्स. मान्यवरांचं आपण पाहतो या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करूया. सचिन भगत साहेब आपलं देखील मी या चिनार माता क्रीडा नगरीमध्ये स्वर्गीय पांडुरंग कालू गायकवाड चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद. पुन्हा एकदा चांगला स्वीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 1 धाव इथे देखील मिळाली आहे. प्रमोदनं आज प्रत्येकी मॅच मध्ये जबाबदारी घेऊन खेळ केलेला आहे आणि त्याला चांगली साथ रवीची सुद्धा मिळाली आहे सलामीला आल्यानंतर. धावसंख्या 15 धावा धावफलकावरती. समीर सर, तुम्ही विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये देखील रवी याला कोणी आउट करण्याचा प्रयत्न केला नाही ते, परंतु त्याच रवीने चांगली फलंदाजी करून आपल्या संघासाठी धावसंख्या गोळा केली होती आणि त्याच रवीला तीच स्ट्रॅटेजी इथे पिंपलनेर देखील वापरत आहे. डेफिनेटली. यावेळेला मात्र चांगला बॉल सुभाषच्या माध्यमातून हा चेंडू डॉट बघायला मिळाला. असे निर्धाव चेंडू देखील येणं गरजेचे आहेत या मॅचचा आपण विचार केला तर. वेलकम वेलकम सचिन भगत साहेब, आपलं सहर्ष सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय सचिन साहेब यावेळेला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. हवेत आहे बॉल.
खूप चांगला फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता, भलून बॉल पाहायला मिळाला. बॅटची बाहेरील कडा देखील घेतली, परंतु कीपर आणि गोलंदाजाला बॉल पर्यंत पोहोचता आला नाही. दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्येला आला घालण्याचा प्रयत्न करतोय सुभाष, कारण पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च झाला होता आणि आतापर्यंत या 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कोरच्या वरतून मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण करते प्रमोद आणि रवी. प्रमोदची ऑफसाइड फार स्ट्रॉंग दिसते, स्ट्रॉंग साइड आहे. ज्या पद्धतीनं आपण वॅगन वेलचा विचार केला त्याच्या बॅटिंगचं, तर मोस्ट ऑफ बाउंड्रीज कव्हर, एक्स्ट्रा कव्हर पॉइंट किंवा लॉंग ऑफ या क्षेत्रामध्ये त्याच्या बघायला मिळतात. बॉलच्या मेरिटवर क्रिकेट खेळतोय ते फार महत्वाचं आहे. निश्चितच, म्हणून तो आतापर्यंत यशस्वी झालेला आहे. कारण आतापर्यंत आपण रुरल ग्रामीण क्रिकेटचा जर विचार केला तर सगळे खेळाडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो, परंतु प्रमोद ऑफ साईडला खेळतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न आणि ओ माय गॉड, हे काय बघायला मिळालं. एक धाव दिली आणि आता दुसऱ्या धावेला फलंदाज होते धावबाद. हास्यमय क्रिकेट पाहायला मिळतं इथे आपल्याला. काही प्रेक्षकांचं मनोरंजन देखील इथे झालेलं आहे, कारण ज्या फलंदाजाला आउट करण्याचा प्रयत्न करत होता दिनकर गायकवाड, अखेर त्याला सफलता प्राप्त झालेली आहे. सफल झालेला, यशस्वी झालेला दिनकर गायकवाड. तरी देखील मी चांगली धावसंख्या म्हणू शकतो, कारण आस्किंग रन रेट हा 9.50च्या सरासरीने चाललेला आहे. तर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी, आणि या 2 षटकामध्ये जर 20 पेक्षा जास्त धावसंख्या जर चौथा हिरवा मानकुली या संघाने जर मारल्या तर एक सन्मानजनक स्कोर आपण म्हणू शकतो, कारण ज्या पद्धतीने त्यांची गोलंदाजी आहे. अगदी बरोबर, कारण आता वातावरणाचा विचार केला तर 40 धावा, 40 रन्स एक चांगलं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. परंतु कालचा जर खेळ पाहिला आपण चिनार माता स्पोर्ट पिंपळनेर या संघाचा, तर त्यांनी देखील चांगली धावसंख्या उभारलेली होती. कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ केला होता. राजू गायकवाड असेल, सुभाष गायकवाड असेल, धर्मेंद्र पाटील असेल आणि भगवान गायकवाड असेल, या चौघांनी चांगला खेळ केला होता कालच्या दिवसामध्ये. कारण प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक वेगवेगळा आपल्याला सामना पाहायला मिळाला होता कालच्या गटातील सामन्यामध्ये चिनार माता पिंपळनेर या संघाकडून. तर 2 षटकाच्या अखेरीस 1 धावसंख्या धाव फलकावर लागलेली ती चौथा हिरवा गुरुदत्त मानकुली या संघाची. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये दिनकर याला पाचारण केलेलं आहे. ओ रवी याने स्क्वेअर कट केलेला आहे ऑफसाईडच्या दिशेने. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. हिटमॅन प्रभाकर याला पाचारण केलेलं आहे 1 डाऊन साठी, कारण ऑन साइड त्याची स्ट्रॉंग आहे. लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग या दिशेमध्ये तो नेहमीच खेळताना आपल्याला पाहायला दिसतोय. प्रभाकर हा उत्कृष्ट फलंदाज आणि तितकाच अनुभव असलेला दिनकर गायकवाड. फुल टॉस बॉल कसा सोडणार याला. मी पहिले सांगितलं होतं लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग या दोन्ही दिशेमध्ये खेळणारा हा प्रभाकर दिला होता आणि फुल टॉस बॉलवरती फुल टोल वसूल केलेला आहे ते. आणि षटकार पाहायला मिळतोय प्रभाकर यांच्या बॅट मधून आलेला हा पहिला घणघणीत वार आणि षटकार. ग्रेट शॉट, प्रभाकर चांगल्या फॉर्म मध्ये, चांगल्या टच मध्ये आणि हा षटकार त्याच्या बॅट मधून बघायला मिळाला. चला बॉल मैदानात लवकर द्या, कारण सेकंड इनिंग बाकी आहे आणि हळूहळू आपण पाहतो बॅड लाईट कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, कारण आज वातावरण बदललेलं आहे. समीर सर, आपण पाहायला गेलं तर प्रभाकर हा रेग्युलर क्रिकेट पासून ते 40+ पर्यंत तसाच खेळतोय, कारण ज्या पद्धतीने त्याची फ्लेक्झिबिलिटी आहे, त्याची बॉडीची लँग्वेज बोलते, कारण त्याची फिटनेस बोलते, त्याच पद्धतीने तो आल्या आपल्या पहिल्या चेंडूवरती षटकार आणि खाता खोलते. वर्सटाईल खेळाडू आहे. नेहमीच क्रिकेट खेळत असताना तुम्हाला फिटनेस तुमची फार महत्वाची, आणि तसे प्रभाकर म्हटलं तर आउटफील्ड मधील एक फार मोठं नाव, क्षेत्ररक्षणासाठी त्याची ओळख फार होती. विथ द बॅट आता तो चांगला खेळतोय. दिनकरचा बॉल हा देखील चेंडू निघून जातोय सीमा पार. षटकार पूल आणि पॉवरफुल.
कुठेतरी चिंतेचं वातावरण इथे पाहायला मिळते, कारण 2 षटकामध्ये 19 धावा होत्या आणि या तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला 3 चेंडूंवरती घणाघाती 2 वार करून 13 धावा या खर्च केल्यात आतापर्यंत दिनकर याने. चांगल्या महाग पडतील या धावा. कुठेतरी पिंपल्लेर या संघाला कुठेतरी विचार करावा लागेल दिनकर याला, कारण महागडं षटक म्हणावं लागेल, कारण अजूनही त्याच्या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत आणि प्रभाकर हा घणाघाती वार करते त्याच्यावरती. सुभाष काहीतरी कान मंत्र देते, कारण आता कुठेतरी हवा थांबलेली आहे आणि हवेचा वेग हा कुठेतरी थांबलेला आहे, त्याचाच फायदा घेतो प्रभाकर. 2 बॅक टू बॅक 6. पुन्हा एकदा ऑन साइडला आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि सुंदर अशी कॅच घेतलेली सुभाषांच्या मार्फत काहीतरी कान मंत्र दिला होता सुभाषाने आणि कुठेतरी सफल झाले दिनकर गायकवाड. मला तरी वाटते सुटकेचा श्वास घेतला असेल पिंपलनेर या संघाने, कारण ज्या पद्धतीने सुरुवात करायला हवी होती, ज्या पद्धतीने त्याच्याकडून आपल्याला अपेक्षा होती ज्या संघाला मानकुली या संघाला प्रभाकर कडून, त्या पद्धतीने त्यांनी फलंदाजी करून आपल्याला संघाला सुस्थितीत नेऊन ठेवलेले आहे. आणि संघाची धावसंख्या होती 2 बाद 32 आणि नव्याने आलेला फलंदाज केतन, पिच हिटर हिटमॅन म्हणून त्याला ओळखलं जाते केतन. दिनकर गायकवाड यांनी कुठेतरी सुटकेचा श्वास घेतला असेल. या षटकातील अजूनही 2 चेंडू शेष आहेत. आतापर्यंत 13 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 1 गडी बाद करण्यात यशस्वी झालेला. सुंदर क्षेत्ररक्षण सुभाष गायकवाड यांच्याकडून कॅच घेण्यात आलेली होती. कुठेतरी आपल्या बॉडीचा बॅलन्स त्यांनी ठेवला होता. ओव्हर करण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी फसतोय. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. हा ना करत 33 धावा धावफलकावरती. 1 धावसंख्येनिशी संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती होते. धावफलकावरती 33 धावा 2 बाद 33. रवी याला कुठेतरी खराब खेळ झालेला नाही आतापर्यंत रवी यांच्याकडून, कारण धावफलक त्याने हलत ठेवलेला आहे आणि ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. कुठेतरी स्ट्रॅटेजी म्हणावी लागेल पिंपलनेर या संघाची, कारण रवी याला आउट करण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. कारण समीर सर तुम्ही पाहायला गेला तर आतापर्यंत जर टेनिस क्रिकेटचा विचार केला तर अशी जर परिस्थिती मी कित्येक वेळा पाहिलेली आहे आणि अशा परिस्थितीत तोच खेळाडू त्याच संघाला भारी पडतोय. हो डेफिनेटली, अगदी बरोबर सांगितलं. आणि कदाचित आता रवीच्या बॅट मधून 1 ते 2 मोठे फटके आले तर तो पश्चाताप नक्की होणार आहे निश्चितच, कारण आतापर्यंत त्याचा चांगला खेळ झालेला. आतापर्यंत मला तर वाटतं त्याने 13 धावा, कारण धावफलकावरती धावा आहे 34 आणि त्याच्या एकट्याच्या 13 धावा आहेत. कारण तो कुठेही खराब खेळ केलेला नाहीये. कुठेतरी चिनार माता या संघाला विचार करावा लागेल या गोष्टीचा, कारण क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. कारण रवी हा सलामीला आलेला फलंदाज आहे आणि आतापर्यंत त्यांनी धावफलकात धावता ठेवलेला आहे, कुठेही थांबू दिलेला नाही स्कोरबोर्ड. आणि 4थ्या षटकासाठी शेवटच्या षटकासाठी पाचारण केलेला आहे तो धर्मेंद्र पाटील, जो पिंपलनेर संघाचा क्रमकाट मानला जातो. त्याच्यावरती खूप अपेक्षा असतील प्रेक्षकांना पिंपलनेरच्या. हिट आउट, हिट विकेट. आणि या ठिकाणी आपण पाहतोय हिट विकेटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झालेला आहे. तुम्ही लास्ट मॅच मध्ये जरी विचार केला असता ना रवीचा, तर रवी याने व्हाईट बॉल वरती पण लास्ट मॅचला पण असाच आउट झालेला आणि व्हाईट बॉलच होता त्यावेळेस सुद्धा, कारण कुठेही त्याचा चेंडू हा डॉट गेलेला नाहीये. चिनार माता चला स्पीडअप करा, तुम्हाला बॅटिंग करायची आहे नंतर.
रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे का? एक एक रिव्ह्यूची नक्कीच खरं तर आपण एक एक रिव्ह्यू दिलेला आहे. व्हाईट बॉल, बीमर नो बॉल आणि रन आउट साठी. हळूहळू टेनिस क्रिकेट देखील बदलत चाललेला आहे. इंटरनॅशनल टाईप त्याचा लुक आलेला आहे. कारण कालच जी संपन्न झालेली बिग बॅश धमाका भिवंडी ग्रामीण, कारण त्याच्यामध्ये जर बघितला, कारण हळूहळू ज्या इंटरनॅशनल मध्ये जे चालू आहे रिव्ह्यूच, ते देखील आता टेनिस क्रिकेट मध्ये देखील हळूहळू आपण यूज करत आहोत. इट्स वाईट डिलिव्हरी. तर हा चेंडू वाईट आहे. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 35 आकड्यावरती. अंतिम षटक सुरू आहे. धर्मेंद्र यावेळेला मिस टायमिंग, पुन्हा बॉल हवेत, सॉफ्ट डिस्मिसल, वन मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का. होते तर या सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल चिनारमाता पिंपळनेर या संघाला, तर त्याला 10 पेक्षा धर्मेंद्रला 10 पेक्षा कमी धावसंख्या ही खर्च करावी लागेल. आणि जर हा सामना जिंकायचा असेल गुरुदत्त मानकुली या संघाला, तर त्याला 10 पेक्षा जास्त धावसंख्या या काढाव्या लागतील शेवटच्या षटकामध्ये. कारण पहिल्याच चेंडूवरती धर्मेंद्र याला सफलता प्राप्त झाली आणि शेवटचे 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडूमध्ये जर 10 पेक्षा जास्त धावसंख्या जर काढण्यात यशस्वी झाला, तर सांगू शकतो कुठेतरी हा सामना डोलायमान स्थितीमध्ये जाऊ शकतो. धावसंख्या तुम्ही पाहताय 35 आणि तेच कार्य करावं लागेल धर्मेंद्रला. 5 ते 6 धावांचं षटक आलं तर पुन्हा एकदा चांगला बॅक पलटवार आपण म्हणू शकतो या मॅच मध्ये. कारण फायनल मॅच मध्ये धावांचा पाठलाग करणं कठीण असतं. पुढून खेळण्याचा प्रयत्न होता, चांगला बाउन्स मिळाला, बॅटची इनर एज देखील होती. एक धाव तिथे मिळेल. केतनकडे आता जास्तीत जास्त स्ट्रायकिंग देण्याचा प्रयत्न असेल. चिनारमाता पिंपळनेर संघासाठी एक खुश खबर आहे. जर हा फायनलचा सामना जर जिंकतात तर छत्रपती पाटील यांच्याकडून एकविरा टूर असेल. इट्स ओव्हर टू समीर सर. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. केतन समोर, मोठा फटका, बॉल हवेत आहे. 3 क्षेत्ररक्षक धावतात आणि इथे धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. धक्का लागतोय. केतन मालीबाद. शेवटचं षटक सुरू आहे आणि आपण पाहतो या ठिकाणी अतिशय सुंदर गोलंदाजी धर्मेंद्रची आपल्याला बघायला मिळाली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा येतात. या स्पर्धेचं खूप कौतुक झालेलं आतापर्यंत. स्वर्गीय पांडुरंग काळू गायकवाड आपण पाहतो या स्पर्धेचे वन मॅन शो. विजय गायकवाड आणि त्याच्या संपूर्ण टीमनं खऱ्या अर्थानं जी मेहनत घेतली ना, ती मेहनत आज रंग आणत असताना वडिलांनी आज जे काम केलं खऱ्या अर्थानं सर्व गावाला ते स्मरणात आहेच. परंतु त्यांच्या आठवणींना उजाला देण्यासाठी असे काम करणं, असे कार्य करणं खरं तर त्यांच्या सुपुत्रांचं कर्तव्य. आणि आज विजय गायकवाड यांनी त्यांच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होताना तमाम मान्यवर देखील या स्पर्धेमध्ये आपण हजेरी लावताना बघितले. यावेळेला अलॉंग द ग्राउंड चांगला फटका, डीप मध्ये मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय आणि मास्टर 40+ क्रिकेट बघा. मास्टर असू द्या, सिनियर असू द्या, न्यू 40+ असू द्या, 40+ क्रिकेट खरं तर युवकांना प्रेरणा देणारं क्रिकेट आहे. या वयामध्ये वयाच्या 40 नंतर शरीर तुम्हाला युवकांप्रमाणे साथ देत नसते, परंतु या खेळाप्रती प्रेम, निष्ठा हे कधीच कमी होत नाही. म्हणूनच आज भिवंडी तालुक्यामध्ये 100हून जास्त 40+ संघ तुम्हाला बघायला मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षण, बिहाइंड विकेट, धावा झाल्या धावफलकावरती 39. समीर सर, क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर धर्मेंद्र यांनी जी एक कॅच सोडली होती त्यानंतर कुठेही क्षेत्ररक्षण खराब झालेलं नाही. म्हणूनच तर धावसंख्येवरती आला बसलेला आहे तो गुरुदत्त चौटाईरवा मानकुली या संघाचा. नाईट बॉल धर्मेंद्र, पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा डॉट जातो. कुठेतरी चांगलं षटक म्हणावं लागेल धर्मेंद्र याचं.
4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या होते ती 39 आणि बरोबर आस्किंग रन रेट 10 या सरासरीने चिनार माता स्पोर्ट्स पिंपळनेर या संघाला 40 धावांचं आव्हान हे ठेवलेलं आहे. चिनार माता स्पोर्ट्स पिंपळनेर या चला संघाला स्पीड अप करायचं फास्ट लगेचच फिल्डिंग लावा मानकोलीकर आणि चिनार माता पिंपळनेर आपण लवकरात लवकर खेळाडू कक्षामध्ये जा, बॅटर पाठवा कारण वेळ आता जास्त होत चालली आहे, 5:30 होऊन चाललेले आहेत. बॅट लाईटचा व्यत्यय कोणावर येणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. आणि स्पर्धा खरोखरच मित्रांनो स्पर्धा खूप चांगली झाली, आतापर्यंत यशस्वीरित्या झाली, परंतु एकही प्रेक्षक टाळी वाजवत नाहीये. प्रेक्षकांना आता या टाळ्यांसाठी पैसे लागतील का? वाजवा ना एकदा जोरदार टाळ्या वाजवा आयोजकांसाठी. बघा मास्टर 40+ म्हटलं तर हा एक तुमचा परिवार आहे आणि या परिवारामध्ये खेळाडू वृत्तीने प्रत्येकाने खेळायला हवं कारण कुठल्याही संघावरती अन्याय होऊ नये असा आणि आतापर्यंत ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचा कालबोट न लागता ही स्पर्धा आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत यशस्वीरित्या पार पाडायची. मी विनंती करते मानकुली या संघाच्या कर्णधाराला आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आणि चिनार माता स्पोर्ट्स पिंपळनेर या संघाच्या कर्णधाराला देखील मी विनंती करतोय की आपली सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवायची कारण तुम्हालाच उशीर होणार आहे. बॅड लाईटचा इफेक्ट कुठल्याही संघावरती अन्याय होऊ नये यासाठी ही आटापिटा चालू आहे. दिनकर गायकवाड आपली त्वरित सलामीची जोडी पाठवायची आहे कारण बॅड लाईटचा सामना हा तुम्हालाच इथे सोसावा लागेल. धावफलकावरती 39 धावा पटकावल्या आहेत त्या गुरुदत्त मानकुली या संघाला आणि 40 धावांचं आव्हान हे पिंपळनेर संघासमोर ठेवलेले. 40 धावसंख्या म्हणजे आत्ताचा जो क्लायमेटचा जर विचार केला तर 40 धावसंख्या ही खूप झाली कारण कुठल्याही प्रकारचा चेंडू हा ट्रॅव्हल होत नाही बाउंड्रीच्या बाहेर. जर विचार केला तर मानकुली या संघाकडे धारदार गोलंदाजी आहे. स्वतः कर्णधार प्रमोद असेल, प्रभाकर असेल, केतन असेल ही अशी तिकडी आहे त्यांची आणि 3 तिकडी मिळून आतापर्यंत त्यांनी फायनल मध्ये प्रवेश केलेला आणि फायनलच्या शेवटच्या सामन्यामध्ये देखील त्यांनी 40 धावांचं आव्हान ठेवलेलं ते चिनार माता स्पोर्ट्स पिंपळनेर या संघासमोर आणि त्यांची सलामीची जोडी धर्मेंद्र आणि राजू. जर हा सामना जिंकायचा असेल तर प्रमोद आपला राजू आणि धर्मेंद्र याला चांगली फलंदाजी करावी लागेल कारण आतापर्यंत जो त्यांनी जो स्टंट ठेवलेला तो स्टंट शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना ठेवायला लागेल कारण हा सामना जर त्यांना जिंकायचा असेल तर. हो अगदी बरोबर आपण चांगला उल्लेख केला. 10च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील प्रति षटकामागे. रिक्वायर्ड रन रेटचा आपण जर विचार केला तर 40 धावा पार कराव्या लागतील चॅम्पियन पदाला गवसणी घालण्यासाठी. अंतिम फेरीचा महामुकाबला श्री चिनार माता पिंपळनेर आणि श्री गुरुदत्त चौडाई मानकोली या 2 संघांमध्ये बघायला मिळते. पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झाला तेव्हा धावा जोडल्या 39 मानकोली संघाने आणि 40 धावांचं लक्ष्य पार करण्यासाठी सलामीवीर खेळपट्टीवर. स्टायलिश बॅट्समन राजू गायकवाड आणि पिच हिटर धर्मेंद्र पाटील अशी सलामीची जोडी आणि एक्सप्रेस डिलिव्हरी टाकण्यामध्ये माहिर असलेला प्रमोद. आतापर्यंत त्यांनी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केलेली आहे, सगळ्यांना इम्प्रेसिव्ह केलेला आतापर्यंत या आजच्या दिवसातील खेळ पाहिला तर प्रमोद याने कारण क्वार्टर फायनलचा सामना होता त्यांनी तेव्हा डबल हॅट्रिक केली आणि सेमी फायनलचा सामना होता त्यावेळेस देखील त्यांनी एका षटकामध्ये 3 फलंदाजांना गारद केला होता आणि पहिल्याच षटकामध्ये तो समोरच्या संघाला बॅकफूट वरती ढकलतो. तोच प्रमोद फ्रंटलाईन गोलंदाज त्याला सामना करेल राजू गायकवाड आणि धर्मेंद्र पाटील. इट्स ओव्हर टू जयवंत सर. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक घेऊन येते गोलंदाज प्रमोद. पहिला चेंडू ऑन साइडला चेंडूला टर्न केलाय, 1 धाव पूर्ण करतोय. धुरूवरून चेंडूवर झपाटला होता क्षेत्ररक्षक तोपर्यंत वेल होते. स्ट्राइक रोटेट करण्याची राजू ज्याच्याकडे सिंगलने वैयक्तिक खातं खोलतोय. जर पॉवर प्लेच्या या षटकामध्ये जर 10 किंवा 10 पेक्षा जास्त जर धावा चिनार माता संघाला
पटकावण्यामध्ये जर यश आलं तर कुठेतरी सामना आपण म्हणू शकतो की पिंपळनेर संघाकडे झुकलेला असेल. आणि बेनिफिट आहे की आपल्या होम ग्राउंडवर चिनार माता पिंपळनेर संघ खेळतोय, म्हणजे होम ग्राउंडवर पाठीराख्यांचा त्यांना खूप सपोर्ट आहे. मोठ्या संख्येने पाठीराखे दोन्ही संघांचे इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा प्रमोद सामना करेल तो धर्मेंद्र, लेफ्ट हँड बॅट्समन, हिटमॅन. ओ हलकासा पुश करतोय, स्क्वेअर कट चेंडू, एकदा पूर्ण. चांगली रणनीती म्हणावी लागेल पिंपळनेर या संघाची, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिला प्रमोद यांची गोलंदाजी आहे, कुठल्याही प्रकारचा रिस्क घ्यायची मला तर वाटते निश्चित केला असेल दोन्ही फलंदाजांनी, कारण ज्या पद्धतीने पहिल्या 2 चेंडूंवरती एक धाव एकवटलेली आहे ती दोन्ही फलंदाजांनी. आपला संघाचा आणि स्वतःचा देखील खातं ओपन केलेलं आहे दोन्ही फलंदाजांनी. पुन्हा एकदा प्रमोद सामना करेल तो राजू, जो ऑफ साइडला स्ट्रॉंग झोन मानला जातो राजू गायकवाडचा, ज्याला पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट ऑफ साइडच्या वरतून चेंडू जातो सीमा पार आणि चौकार. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून मारण्याचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये तो सफल झालेला आहे. ज्या पद्धतीने प्रमोद फलंदाजी करत होता पहिल्या षटकामध्ये, तशीच फलंदाजी राजू गायकवाड यांच्या मार्फत पाहायला आपल्याला मिळते, कारण पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा इथे राजू गायकवाड उचलतोय. खूप चांगला फटका, क्लासिकल फटका आपण बघितला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला, खूप वेगाने चौकार. कारण काहीतरी कानमंत्र दिला असेल राजू गायकवाडाला की तुला अटॅकिंग क्रिकेट खेळायचं, आणि धर्मेंद्रला कानमंत्र दिलाय की तुला पहिले 2 षटक हे स्ट्राईक रोटेट करायचं असेल तर जास्तीत जास्त आपल्याला राजू गायकवाडला तुला चान्स द्यायचे पहिल्या 2 षटकामध्ये, कारण ज्या पद्धतीने तो पॉवर प्लेचा फायदा घेतोय, कारण त्याचा ऑफ साइड पहिली वॉर्निंग गुरुदत्त चौटा हिरवा मानकुली या संघासाठी. पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, हलकीशी लिडिंग एज जाते आणि 1 धाव, आणि या 1 धावसंख्येनिशी संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 7. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल आणि चांगली सुरुवात देखील म्हणावी लागेल, कारण ज्या पद्धतीने प्रमोद यांनी 2 सामन्यामध्ये गोलंदाजी केली होती आतापर्यंत तो एकही विकेट घेऊ शकला नाहीये, कारण पहिले 2 सामने बघितले तर त्यांनी प्रत्येक षटकामध्ये 3-3, 4-4 विकेट घेतले होते. आतापर्यंत तो यशस्वी झालेला नाहीये, कारण चिनार माता संघाच्या फलंदाजांनी देखील निश्चय केला असेल की याला विकेट द्यायचा नाही. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हलकासा पुश करतोय, पुश करो आणि खुश राहो, दुसरी धावेचा प्रयत्न आणि सक्सेसफुली 2 धावा पूर्ण होत आहेत, आणि या 2 धावसंख्येनिशी संघाची धावसंख्या होते ती 9 बिनबाद. या षटकातील शेवटचा चेंडू असावा. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले, याचं कारण म्हणजे पहिली धाव अतिशय जलद फास्ट पूर्ण केली आणि दुसरी धाव घेण्यासाठी फिल्डरवर दबाव निर्माण केला होता. कुठलेही प्रेक्षक आतापर्यंत जल्लोष करत नाहीयेत, कारण डोलायमन स्थितीमध्ये सामना चालू आहे. ओ पुन्हा एकदा स्क्वेअर कट ऑफ साइडच्या दिशेने आणि सुंदर 4 धावा. एक षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या ती बिनबाद 13. चांगली सुरुवात म्हणावी लागेल आतापर्यंत चिनार माता या पिंपळनेर या संघाची. हो अगदी बरोबर, वेल बिगेन इज हाफ डन असं म्हटलं जाते आणि सुरुवात जाम भारी झालेली आहे. ती श्री चिनार माता पिंपळनेर संघाची प्लस पॉइंट आहे, त्यांनी कुठल्याही प्रकारचा गडी गमावलेला नाही. 13 धावांची भागीदारी राजू आणि बॅटर धर्मेंद्र या 2 सलामीवीरांमध्ये. बघा सेकंड इनिंगला जेव्हा सुरुवात झालेली तेव्हा 10 च्या सरासरीने धावसंख्या काढायची, आणि आता जर विचार केला 3 षटकामध्ये 27 धावा म्हणजे आस्किंग रन रेट हा असणारे सरासरी प्रत्येक षटकामागे 9 धावा. हो अगदी बरोबर, जेव्हा सामन्याला सुरुवात झाली तेव्हा 10.00 च्या सरासरीने धावा जोडायच्या होत्या, पण पहिल्या षटकामध्ये आस्किंग रन रेटला स्पर्श केलेला आहे.
बिनबाद 13 शी सुरुवात एक दमदार फ्लाइंग स्टार्ट बघायला मिळते चिनार माता पिंपळनेर संघाची. गुरुदत्त मानकुली या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर ही सलामीची जोडी फोडावी लागेल आणि जर पिंपळनेर या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत ही सलामीची जोडी राहणं गरजेचं आहे. तर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येते तो प्रभाकर. सामना करेल तो राजू. राजू आतापर्यंत 6 धावांवरती खेळत आहे वैयक्तिक आणि धर्मेंद्र हा 7 धावांवरती खेळत आहे वैयक्तिक. राजू गायकवाड आपल्याला कुठल्याही प्रकारचा टाइम न घालवता सामना पार पाडायचा आहे कारण सूर्य हळूहळू अस्ताला गेलेला आहे. प्रभाकर हलकासा पुश केलाय ऑन ड्राईव्ह करतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार देतो राजू गायकवाड कारण राजू गायकवाडला माहिती आहे इथे जर रनआउट झालो तर आपण बॅकफुटवर जाणार आणि बिनबाद 14 धावसंख्या धावफलकावरती 14 पाहायला मिळते. लेफ्ट हँड राईट हँड बॅट्समनचा कॉम्बिनेशन असल्यामुळे थोडी फिल्डिंग मध्ये व्यत्यय होते गुरुदत्त मानकुली या संघाला. निश्चित डावी उजवी जोडी खेळपट्टीवर मानकोली संघाला पंचांनी वॉर्निंग दिलेली आहे वेळे संदर्भात जास्त वेळ घेऊ नका मैदानाच्या आतमध्ये. 14 धावा एक चांगली सुरुवात आहे आणि जबरदस्त खेळ सादर करताना सलामीची जोडी खेळपट्टीवर. प्रभाकर षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. चेंडूला लाफ्ट करायचं होतं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न निशाणा मात्र तिथे साधता आलेला नाही. एक धाव निश्चितच जोडली जाईल. प्रभाकरचा चांगला निर्णय होता. कुठेतरी माग पडला असता राजू गायकवाडला ही धाव घेणं कारण कुठल्याही प्रकारची धाव नसताना धाव घेण्याचा प्रयत्न करत होता राजू आणि धर्मेंद्र यांनी साफ नकार दिला होता आणि राजू प्रयत्न करत होते परंतु शेवटच्या क्षणाला नेम न लागता नेम चुकलेला आहे तो प्रभाकर यांचा. कुठेतरी मागडे पडला असतं राजू गायकवाड याला आणि त्याचवरती एक धाव एकवटलेली आणि एक धावसंख्येनिशी संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 15. दुसरे षटक मार्गस्थ. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शेष. राजू गायकवाड एकदा ऑन साइडला स्टेप आउट करून करण्याचा प्रयत्न होता. कुठेतरी बॅट आणि बॉलचा कुठे संपर्क होत नाही राजू गायकवाड यांच्या. धाव फलक हलकं ठेवावं लागेल चिनार माता पिंपळनेर या संघाला हा सामना जर जिंकायचा असेल कारण प्रभाकर हा एक चांगला गोलंदाज आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे यशस्वीरित्या पूर्ण होत आहे आणि या 2 धावसंख्येनिशी संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 17. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल कारण आतापर्यंत आस्किंग रन रेट आपल्याला 10चा होता आणि आतापर्यंत दुसरे षटक मार्गस्थ आहे आणि 17 धावसंख्या ही धाव फलकावरती आहे. चांगला फटका पंच केले चेंडूला गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतो सीमारेषेकडे नाही थांबणार. धावा मिळतील 4 चौकार. गुड शॉट. जबरदस्त फटका गॅप मधून चेंडूला पाठवला होता डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते 21. 13 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावांची आवश्यकता चॅम्पियन पदाला गवसणी घालण्यासाठी. जबरदस्त संघर्ष सुरू आहे बॅट आणि बॉल मध्ये. काटेकी टक्कर. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो लॉंग स्टॉप सीमारेषेकडे. चुकी झाली विकेट किपर कडून. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक देखील बीट झाला. 2 धावा पूर्ण करतोय राजू. नशिबाची साथ देखील मिळते ते पिंपळनेर या संघाला. निश्चितच कारण या अगोदरच्या चेंडूवरती बघितलं की रनआउट करण्याचा प्रयत्न होता प्रभाकर याचा. तोही हुकला आणि इथे जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा एकवटल्या तर चिनार माता पिंपळनेर या संघाला आणि या 2 षटकाच्या अखेरीस संघाची धाव संख्या आहे ती बिनबाद 23. स्ट्रॉंग झोन मध्ये चिनार माता पिंपळनेर हा संघ कारण आता शेवटच्या 2 षटक बाकी आहेत आणि 12 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे ती चिनार माता पिंपळनेर या संघाला चॅम्पियन बनण्यासाठी. हो अगदी बरोबर. आणि चांगला प्लॅटफॉर्म तयार करून दिला दोन्ही सलामीवीरांनी. एक जमेची बाजू आहे. कोणत्याही प्रकारचा त्यांचा गडी त्यांनी गमावलेला नाही. 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता.
आणि वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येते तो सचिन. ऑफ स्पिन गोलंदाज. चांगलं तालमेल पाहायला मिळते धर्मेंद्र आणि राजू गायकवाड यांच्यामध्ये चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळते. प्रमोद आपला राजू गायकवाड आणि धर्मेंद्र यांच्यामध्ये स्पीडअप करायचंय. हळू हळू अंधार होत चाललेला आहे आणि कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येता कामा नये. इथे 12 चेंडू 17 धावांची गरज. 2 षटकाच्या अखेरीस 23 धावा आणि तिसरं षटक घेऊन येते तो सचिन. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू जाते आणि पंच यांचा इशारा येते वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येत भर होते. 24 धावा. हुक केलेला आहे. असा चेंडू तुम्ही धर्मेंद्र याला नाही टाकू शकत. हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करताना चिनार माता स्पोर्ट्स पिंपळनेर हा संघ, कारण चिनार माता स्पोर्ट्स पिंपळनेर या संघासाठी काही खुश खबरी आलेला. हा जर चॅम्पियन बनतोय तर छत्रपती पाटील यांच्याकडून 21 आणि नितेश पाटील यांच्याकडून 2000. धर्मेंद्र पाटील पुन्हा एकदा सचिन आणि ते पहिल्या विकेटचा पतन होते. धर्मेंद्र यांच्या रूपाने पहिल्याच चेंडूवरती घणागती वार केला होता धर्मेंद्र याने आणि कुठेतरी हुलकावणी देतो सचिन. धर्मेंद्र याला आणि पहिला झटका लागतो तो म्हणजे चिनार माता स्पोर्ट्स पिंपळनेर या संघाला. दहा चेंडू आणि 12 धावांची गरज आहे ती चिनार माता स्पोर्ट्स पिंपळनेर या संघाला चॅम्पियन बनण्यासाठी. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो तो म्हणजे सुभाष. सोपं समीकरण आहे. 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. धर्मेंद्र बाद झाला पण खूप छान कामगिरी केली या महत्वाच्या सामन्यामध्ये. त्याने खऱ्या अर्थाने सिंगल डबल आणि खराब चेंडूचा त्याने खूप चांगला खरपूस समाचार घेतला. 10 चेंडू 12 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर सुभाष येतोय खेळपट्टीवर. 10 चेंडू 12 धावेची गरज. गोलंदाजी मार्क वरती सचिन माली आणि फलंदाज आहे सुभाष. इंटरेस्टिंग सामना होऊ शकतो. इथे जर 2-3 डॉट आले तर कुठेतरी बॅकफुट वरती जाऊ शकतो चिनार माता पिंपळनेर हा संघ. आणि जर 5 पेक्षा जास्त धावा या 4 बॉल वरती आल्या तर फ्रंट वरती जाऊ शकतो चिनार माता पिंपळनेर. कुठेतरी शिरकाव करू शकतो मॅच मध्ये, कारण इथेही डोळ्यामन स्थितीमध्ये सामना आपण म्हणू शकतो. ज्या गोष्टीचा आपण उल्लेख करत होतो तोच चेंडू हाताळत आहे सचिन, कारण आता बॅक टू बॅक षटकार खाल्यानंतर 2 चेंडू डॉट करतोय आणि 9 चेंडू 12 धावेची गरज. अजून 1-2 जर चेंडू डॉट आले. हुक केलेला आहे. कॅचची संभावना. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होते. कुठेतरी थांबवण्यामध्ये यश आलेलं आहे प्रभाकर याला. अंपायर 2 धावा एकवटतो इथे सुभाष सचिन यांच्या. आठ चेंडू आणि 10 धावांची गरज. जेवण सर इथे जर एखाद बॉल डॉट झाला आणि शेवटच्या षटकामध्ये 8 किंवा 10 जर धावा राहिल्या तर शिरकाव करू शकतो गुरुदत्त मानकुली चौथा हिरवा. हो अगदी बरोबर. 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 9 गडी शिल्लक आहेत. चिनार माता पिंपळनेर संघाकडे. सचिन सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. परफ्यूम डिलिव्हरी. नाकाला सुगंध देऊन चेंडू रक्षकाच्या हातामध्ये. काय डिलिव्हरी टाकली होती. ज्या पद्धतीने मी उल्लेख केला होता की इथे जर 1-2 डॉट जर आले तर गुरुदत्त मानकुली हा संघ शिरकाव करू शकतो मॅच मध्ये. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. इथे आतापर्यंत 2 डॉट खेळलेल्या सुभाष 3 चेंडूंवरती 2 धावा करतोय आणि शेवटचा चेंडू सचिन यांच्या षटकातील. पुन्हा एकदा ऑनड्रायचा फटका. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गच्चा क्षेत्ररक्षण
आणि 2 धावा कंप्लीट करते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल सुभाष आणि राजू गायकवाड मध्ये. कुठेतरी क्षेत्ररक्षण गचाळ झालं, नाहीतर आता शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे ती चॅम्पियन बनण्यासाठी चिनार माता स्पोर्ट्स पिंपळनेर या संघाला. टीम मीटिंग नाही करायची आहे सर. फास्ट सर. आपण मान्यवर कक्षामध्ये पाहू शकता लाईन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे साहेब, तदनंतर शिक्षण महर्षी करसन ठाकरे साहेब, या स्पर्धेचे सर्व विजय गायकवाड साहेब, तसेच माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत पिंपळगड राजनळी दिनेश जोशी साहेब, तदनंतर सिल्वराम भिवंडी हरेश पाटील, या डोंबिवलीचे उद्योजक सचिन भगत साहेब, या सर्व मान्यवरांचं मी या चिनामाता क्रीडा नगरीमध्ये स्वर्गीय पांडुरंग कालू गायकवाड चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते. रोमांटिक मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो. शेवटच्या क्षणार्धामध्ये आपण सामना पाहतो. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे आणि शेवटच्या षटकासाठी पाचारण केलेलं आहे ते म्हणजे केतन याला. आणि सलामीचा फलंदाज अजूनही राजू गायकवाड तट धरून आपल्या संघासाठी. पहिला चेंडू होता, धावबादची संधी निर्माण झाली आहे, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. बाद होते सुभाष. अभी नाही तो कभी नाही चिनामाता पिंपळनेर या संघासाठी अशी परिस्थिती आहे. 5 चेंडू आणि 8 धावा. कुठेतरी 3 षटकामध्ये चिनामाता पिंपळनेर हा संघ टॉप गिअर मध्ये होता, परंतु आता जर विचार केला तर 5 चेंडू मध्ये 8 धावा करायच्या. प्रेशर मध्ये असलेला सामना कसा अतिशय रोमांचक सामना प्रेक्षकांना बघायला मिळतो. 5 चेंडू आणि 8 धावा बनवावे लागतील विजय साजरा करण्यासाठी, चॅम्पियन बनण्यासाठी. जबरदस्त लढाई बॅट आणि बॉल मध्ये, चांगले युद्ध मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. 2 दिग्गज संघांमध्ये अंतिम फेरीचा महामुकाबला. पुन्हा एकदा स्टेप आउट करून दुसऱ्या चेंडूवरती दुसरा रन आउट. हो क्या हो रहा है यहाँ पर, कुछ भी समझ में नहीं आ रहा है. 2 चेंडूंवरती 2 धक्के, ते पण रनआउटच्या स्वरूपाने. काय इंटरेस्टिंग सामना सगळ्यांना पाहायला मिळतोय. जे प्रेक्षक जागेवरती बसले होते सगळे उभे झालेले आहेत, कारण ज्या पद्धतीने शिरकाव केलेला आहे, ज्या पद्धतीने कमबॅक केलेलं आहे मानकुली या संघाने, कारण कुठेही दिसत नव्हता तो मॅच मध्ये. आता शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे गुरुदत्त चौथा हिरवा मानकुली संघ. 4 चेंडू 8 धावांची गरज आहे आणि सलामीला असलेला फलंदाज अजूनही राजू गायकवाड खेळपट्टीवरती. 2 चेंडूवरती 2 डॉट केलेले आणि 2 रनआउटच्या रूपाने बाद झालेले आहेत आणि 4 चेंडू 8 धावा. एक मोठा फटका या सामन्याचा चित्र खुलं करू शकतो. ब्लॉक बॉल मध्ये चेंडू होता. सुंदर अतिशय देखण्यालायक गोलंदाजी केतन यांच्या माध्यमात, कारण कुठेतरी आता बॅकफुटला जातोय तो म्हणजे चिनार माता पिंपळनेर. एक संधी निर्माण झालेली होती चिनार माता स्पोर्ट्स पिंपळनेर या संघासाठी आणि ती संधी इथे कुठेतरी अडचणीत आलेली आहे, कारण 3 चेंडू आतापर्यंत डॉट केलेले आहेत. तो म्हणजे राजू गायकवाड सलामीला आलेला फलंदाज सेट झालेला आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नात्यात पुन्हा एकदा डॉट होते. 2 चेंडू 7 धावेची गरज. काय गोलंदाजी आहे जयवंत सर, काय म्हणाले गोलंदाजीवरती. जबरदस्त गोलंदाजी अंतिम षटकामध्ये, पूर्णपणे धावांना ब्रेक लावणारी गोलंदाजी. भगवान याच्याकडे क्षमता आहे मोठे पटके खेळण्याची. 2 चेंडू आणि कंपल्सरी 7 धावांची आवश्यकता.
हा सामना जिंकण्यासाठी जबरदस्त दिलो की धडकने तेज करने वाला मुकाबला चलता हुआ। परंतु भगवान गायकवाड यांच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे षटका मारण्याची। फुलटॉस बॉल, फायदा उचलता आला नाही ते भगवान गायकवाड याला, आणि एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन्ही धाव पूर्ण, कच्चा क्षेत्ररक्षण आणि तिसरी धाव पूर्ण आणि चौथी धावेचा प्रयत्न करते। बघा जयवंत सर, एक गोल्डन चौक्याची गरज आहे इथे चिनार माता स्पोर्ट्स पिंपळनेर या संघाला चॅम्पियन होण्यासाठी। काय सुवर्ण संधी आलेली चिनार माता पिंपळनेर या संघासाठी चॅम्पियन बनण्यासाठी, ती संधी कुठेतरी हुलकावणी देत आहे। कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी केलेली आहे एका षटकामध्ये, शेवटच्या षटकामध्ये 8 धावेची गरज होती। पहिल्या 2 चेंडूंवरती 2 झटके दिले होते केतन याने रनआउटच्या स्वरूपाने, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवरती 1 आणि गचाळ क्षेत्ररक्षण केल्यामुळे 5व्या चेंडूवरती 3 धावा। अशा प्रकारे आतापर्यंत 4 धावा 5 चेंडूवरती खर्च केलेला आहे आणि शेवटच्या चेंडूवरती 4 धावांची गरज आहे, ती म्हणजे चॅम्पियन बनण्यासाठी चिनार माता स्पोर्ट्स पिंपळनेर या संघाला। आणि एक सेट बॅट्समन तिथे खेळपट्टीवरती उपस्थित आहे, तो म्हणजे सलामीला आलेला फलंदाज राजीव गायकवाड। काय म्हणाल सर? एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता, गोल्डन डिलिव्हरी आणि गोल्डन 4 धावा बनतील का? जर हा चौकार आला तर जल्लोष बघायला मिळेल, पण कोणीही विचार केला नसेल की हा सामना अशा परिस्थितीमध्ये जाईल आणि प्रेक्षकांना हा सामना पाहायला मिळाला। वन साइड सामना नाही झालेला आहे, फायनल सारखी फायनल इथे पाहायला मिळते, ती म्हणजे चिनार माता स्पोर्ट्स पिंपळनेर विरुद्ध गुरुदत्त मानकुली चौथा हिरवा यांच्या दरम्यान 1 चेंडू आणि 4 धावांची गरज। ओ सुंदर चॅम्पियन इथे बनलेला आहे, तो म्हणजे चौथा हिरवा गुरुदत्त मानकुली चॅम्पियन। चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल केतन यांची, अभिनंदन अभिनंदन। चौथा हिरवा गुरुदत्त मानकुली आणि हार्ड लक चिनार माता स्पोर्ट्स पिंपळनेर। काय